साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याकडे जाणारा घाट रस्ता खचलाय। तर बोर्णे गावाजवळ खूप मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचल्यानं हा घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। मात्र तरीही पर्यटकांची या रस्त्यावरून अद्याप वाहतूक सुरू आहे। धोकादायकरित्या अनेक लोक या घाटातून प्रवास करतायत। यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक आशयाचे फलक देखील इथे लावण्यात आले। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या घाट रस्त्यासह इथे दरडी कोसळल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळेच साताऱ्यातील घाट रस्ते जे आहेत या घाट रस्ते खचू लागलेले आहेत। मी सध्या ठोसेघर रस्ता जो आहे त्याच्या घाट रस्त्यावर आहे। इथला रस्ता हा खचल्याचं इथं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येत असतात। खरं तर आपला जीव धोक्यात घालून या घाट रस्त्याने आता पर्यटक अजून देखील हे जे रस्ता खचलेला आहे या भागातून येताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासनानं तर या ठिकाणी जी पर्यटन स्थळ आहे ती बंद केलेली आहेत, पण तरी देखील पर्यटक अशा ठिकाणी येत आहेत, आपला जीव धोक्यात घालून येत आहेत। त्यामुळं प्रशासनानं अजून देखील कठोर पावलं उचलण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, ठोसेघर, सातारा।